रामकृष्ण हरी मुलांनो, राधे राधे. जय सीताराम सगळ्यांना. जय सीताराम. रामकृष्ण हरी. बघा, मी एक गरीब आईची तुम्हाला कहाणी सांगते. गरीब आईची म्हणजे कसं, लय गरीब असती माझ्यासारखीच एक आई, आणि तिची लय इच्छा असती की पोरांनी शिक्षण करून मोठं बनावं, पोरांनी शिक्षण करून मोठं बनावं आणि आपलं स्वप्न पूर्ण करावा. त्या आईची अशी कहाणी असते या. परी आजूबाजूला वाल्यांना काय वाटतं की एवढं गरीब आहेत तुम्ही आणि काय शिक्षण करणार, काय शिक्षण करणार. बघा कसं, हे बघा, गरीब असलं तर काय झालं, गरीब असलं तर काय झालं, शिक्षण करायची त्या बघा सगळ्यांच्याच आईवडिलाची इच्छा असते या की पोरगं शिकून मोठं बनलं तर आपल्या जीवनाचं काहीतरी स्वार्थिक बनन. प्रत्येक आईची इच्छा असते, आणि शिकायची इच्छा पण लेकराची असते या. लेकराची कशी की गरिबीला जाणणं, गरिबीला मानलं तर शिक्षण पूर्ण होतं या. तर ह्या बघा, त्या आईची अशी कहाणी होती की रोज कमवायचं आणि रोज खायचं, रोज कमवायचं रोज खायचं. लय उशीर झालेला आहे बघा, तरी बी मी येडो बनवायला लागले या. कसं आपल्याला उद्या टाकायला येडो नाही आहे का, तर आपल्याला पॅकिंगचं काम लय मोठं होतं, तर मी काल धरून पॅकिंगचं काम करत बसले. परी आपल्याला कसं मोठं येडो एक तरी पाहिजे आपल्याला टाकायला, म्हणून मी येडो बनवायला लागले बघा. आणि एवढं मेहनतीने येडो बनवते, तर तुम्ही मला सपोर्ट करा बस. माझी हीच इच्छा आहे की तुम्ही सपोर्ट करा मला. मग त्या गरीब आईनं काय करायला पाहिजे, रोज मेहनत करायला जायचं, रोज कामाला जायचं, आणि रोज तिथून पैसे आणायचे, आणि पैसे आणून त्याच पैशाचं ज्वारी आणायची, डाळ आणायची, तेल आणायचं, मीठ आणायचं, सगळं सगळं त्या मंजुरीमधून. तर मंजुरी बघा कधी नसली तर त्या टायमाला अर्धी अर्धी भाकर खाऊन लेकरांनी आणि नवरा बायकोनं पाणी पिऊन झोपायचं. आणि त्या लेकरांनी सकाळी हे बघा एवढं एवढं पीठ रात्रीचं आईनं बचून ठेवलेलं असायचं की लेकरू माझं उद्या शाळेला जाईल तर त्याच्यासाठी आपल्याला एक भाकर करायची. तर हे बघा, ते एकच भाकर करायची, आणि 4 जणांनी 2 लेकरं आणि 2 नवरा बायको कोर कोर अर्धी अर्धी भाकर खायची. आणि त्याच्यातूनच पोराला डब्याला हे बघा लाल मिरची पावडर, लसूण घातलेली, आणि त्याच्यात म्हणलं तर थोडंसं मीठ टाकलेलं त्या ह्याच्यामध्ये भाकरीमध्ये, आणि ती भाकर करायची आणि ती पाण्याबरोबर खायची. त्या लेकरांनी शाळामध्ये कसं खायचं तुम्ही सांगा, त्या लेकरांनी शाळामध्ये कसं खायचं. त्या लेकरांनी असं डब्बा खोलून बसायचं, एका झाडाखाली लांब जायचं आणि तिथं बसायचं, आणि तिथं बसायचं, पटापटा खायचं, पाणी प्यायचं, आणि वापस शाळामध्ये आतमध्ये जायचं. दुपारची शाळा 12ला किंवा 12:30ला असं सुटले की. तर मग ह्या बघा, त्या लेकराने झाडाखाली बसून शाळा सुटल्यावर झाडाखाली बसायचं, अभ्यास करायचा, आणि तिथून घरी यायचं. घरी आल्यावर आई कामाला गेलेली असायची, का तर मंजुरी केली तर तेच पैसे उद्या आपल्याला घरात खर्चाला येतं. म्हणून ती आई एक दिवस बी घरी नाही बसायची. लेकरू माझं उपाशी राहीन, लेकरू माझं शाळामध्ये जाते, काय खाईन. कधी भाजी नसायची तर कधी भाकर नसायची, म्हणजे लई लई हालत बेकार असायची. तरी पण त्या लेकरांनी कधी म्हणलं नाही, आई मी मिठाभर भाकर खातो, मीठ पाण्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये भाकर चुरून खातो. आणि कधी त्या लेकरांनी असं म्हणलं नाही आईला की आई हे दिवस आपले काय आहेत, असे काय आहेत, कशाला असे दिवस आपल्या नशिबी आले. तर ते लेकरू कधी म्हणलं नाही. ती आई म्हणायची, बाळा तुझं शिक्षण झालं तर तू मोठा बनलास तर आपण चांगलं खाऊ, चांगलं घर घेऊ, तू शिकत राहा, मी तुझ्या पाठीशी उभा आहे, मी रात रात दिवस दिवस काम करीन, मेहनत करीन, तरी मी तुझं स्वप्न पूर्ण करीन, आणि आमच्या नवरा बायकोचं स्वप्न पूर्ण होईल. तू मेहनत कर मोठा होऊन, मेहनत म्हणजे नोकरी कर मोठा होऊन, आणि तू आमचा सारा बन. बघा आईची अपेक्षा किती असते या. आईला वाटतं लेकरू माझं लहानाचं मोठं झालं, शिक्षण झालं, नोकरी लागली,
तर आपण लेकराच्या जीवावर आपण 4 घास सुखाने खाऊ. प्रत्येक आईची हीच इच्छा असते बघा. प्रत्येक आईची हीच इच्छा असते या की लेकरं मोठं होते तर आपण सुखी खाऊ, सुखी संसार होईन आपला. पर ह्या बघा ते लेकरू कधीच म्हणत नाही मला कपडा नाही अंगाला, पायाला चप्पल नाही, मला खायला नाही, माझे दिवस कसे आहेत ते लेकरू कधीच म्हणत नाही आईला. का तर आईचं काम बघतंय ते लेकरू. आई आपली दिवसभर कामाला जाते, त्याच पैशातून आम्हाला डाळ रोटी खायला देते, चटणी भाकर आम्हाला खायला देते. हे बघा कोणाकोणाची अशी कहाणी असते की मेहनत करून सध्या खायला पुरत नाही, मेहनत करून सध्या खायला पुरत नाही. ज्याच्या घरात नोकरी नसली, ज्याच्या घरामध्ये शेती नसली, त्याच्या जीवनाचे एवढे हाल असतात ना, एवढे हाल असतात ना. आता हे बघा आजूबाजूवाल्यांना सगळ्याला माहिती असते, पण कुणी असा सारा देत नाही की हे लोक एवढे उपाशी राहतात, तरी आपण कधी त्यांना भाकरीचा तुकडा द्यावा किंवा भाजीचं एवढं पळीत घालून किंवा वाटीत घालून एवढी भाजी द्यावा, कुणी असा विचार करत नाही. म्हणून ती म्हणते की मी शिकून लेकरू माझं मोठं करन, स्वतःच्या पायावर उभं करन. ते आई एवढं स्वप्न धरून बसलेली असते, एवढं स्वप्न धरून बसलेली असते. आजूबाजूवाले म्हणतात तिला काय शिक्षण करते, काय हे शिकून लेकरू करणार आहे तुझं ह्या तर ते लेकरू म्हणतं नाही नाही मी शिकून नक्कीच मोठा बनन आणि माझ्या मायबापाचं स्वप्न पूर्ण करन. ते सारखं मनामध्ये लेकरू झुरत राहतं, म्हणत राहतं. परी ते लेकरू कुणाला बोलून दाखवत नाही, ते लेकरू कुणालाच बोलून दाखवत नाही. परी हे बघा उखंड्याची बी देव दैना नक्कीच फेडतो बघा. म्हणून माणसाने कुणी कुणावर हसावं नाही, कुणी कुणाची चर्चा करायला नाही पाहिजे. हे बघा तुमच्याच्याने देणं होत नाही तर तुम्ही देऊ नका. पर एखाद्याची बुराई करू नका. एखादं गोरगरीब असलं तर त्याला सारा नसला द्यायचा तर त्याचा सारा तोडू तर नका. त्याचं घर आहे, परिवार आहे बघा, घर परिवार आहे. परी ते किती हसून खेळून मिळून जुळून राहतात. ते कधी म्हणत नाहीत आम्ही चटणी भाकर खाऊन, डाळ भाकर खाऊन आम्ही दिवस काढतो, ते कधी म्हणत नाहीत. त्या लेकरला कधी पाटी नसायची तर कधी बॅग नसायची, त्या लेकरला कधी पुस्तक नसायचं, त्या लेकरला कधी पुस्तक नसायचं. तर ते लेकरू जुनं पानं पुस्तक घेऊन त्याच्यातच ते एखादं शब्द जर खुडलेला असला, एक साईडला गेलेला असला तर त्या आकड्याला असं जोडून ठेवायचं आणि त्यांनी त्याच्यावर वाचन करायचं. त्यांनी त्या लेकराला पेन्शिल नसायची तर त्याने एवढी पेन्शिल असायची, तर त्या लेकराने त्याला टुकरून त्याला टोक बनवायचं. हातामध्ये पण नाही यायची पेन्शिल, तरी मी आईला म्हणायचं आई माझ्या हातामध्ये पेन्शिल आहे ना, बाळा मी उद्या कामाला जाईन तुला पेन्शिल घेऊन देईन. आई पाटी पण फुटली माझी, आई पाटी पण तुटली माझी. हो बाळा परवा दिवशीच्या मंजुरीमध्ये तुला पाटी घेईन. परवा दिवशी पण नाही घडायचं का तर खायलाच पुरायचं नाही तर काय करणार. लोक आजूबाजूवाले हसायचे, काय म्हणायचे ह्याला खायला नाही ना पोराचं शिक्षण करते बाई. परी ह्या बघा तिचं मनाला वाटायचं की नक्कीच आज ना उद्या लेकरू माझं शिकून मोठं होईल. तिला अपेक्षाच वाटायची तिला कधी वाटलं नाही की माझं लेकरू नाही शिकणार. तिने कधी असं म्हणलीच नाही आहे. त्याला कधी पाटी नसायची तर कधी पेन्शिल नसायची तर कधी बॅग नसायची, फाटलेली बॅग असायची. त्याला टाका मारून शिवून कधी पेन्शिल गळायची. पेन्शिल जर गळली तर लेकरू रडत बसायचं आणि धुंडायचं, इकडं तिकडं धुंडायचं. कोणाचा एवढा तुकडा पाडायला असलं तर ते लेकरू ते पडलेला तुकडा उचलायचं, त्याला कोर करायचं आणि नंतर ती पेन्शिल हातात यायची नाही तरी ते लेकरू चालवायचं. तसंच रडत घरी यायचं. आई म्हणायची बाळा काय झालं तुला, का रडायला लागला. ते म्हणायचा आई काय नाही झालं. मग का रडतो बाळा, काय नाही रडत, मी रडत नाही आहे, माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागले, मी रडत नाही. ते लेकरू नाही रडलं तरी त्याच्या डोळ्यातून धारा लागायच्या की त्याच्या मनाला वाटायचं देवा असे का दिवस, आमच्या नशिबी का दिवस असे. ते लेकरू नुसतं सारखं देवाला म्हणायचं की देवा जसं पण ठुलस ना तसं आम्ही तुझ्या म्हणण्यावर आम्ही राहतो. आम्ही काही असं आडवं तेडवं आमचे मायबाप काम करत नाहीत. आमचे मायबाप इमानदारीनं मेहनत करतात, इमानदारीनं
घरामध्ये आम्हाला डाळ भाकर खाऊ घालतात, ठेसा खाऊ घालतात, कधी कधी लाल मिरची खाऊ घालतात, परी इज्जतनं आम्हाला खाऊ घालतात. आमचे आईवडील एवढे इज्जतमध्ये राहतात, परी आम्ही कधी म्हणणार नाही आमच्या आईला की आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, भाजी पाहिजे, आम्हाला भाकर पाहिजे. आम्ही कोरकोर भाकर खाऊन, अर्धी अर्धी भाकर खाऊन आम्ही दिवस काढतो. परी आईला आणि बाबाला कधीच म्हणलं नाही ते लेकरू की आई बाबा आमच्या नशिबी असं का. ते म्हणायचं, लेकरू म्हणायचं देवा जेव्हा द्यायचे तेव्हा दे, परी नक्कीच दे बरं का, देवा तू नक्कीच दे, आमची आशाची गैर आशा नको करू. ते लेकरू सारखं देवापुढं हात जोडायचं की देवा ती आमच्या मायबापाची दलिंद्री दूर कर, देवा आमच्या मायबापाची गरिबी दूर कर. आमचे मायबाप लई काम करून करून थकून गेलेत, आम्हाला शिक्षण करून आम्ही मोठं बनवून आमच्या मायबापाचं स्वप्न आम्ही पूर्ण करायलाच पाहिजे. असं ते सारखं पोरगं देवापुढं शाळातून यायच्या टायमाला एक गणपती बाबाचं मंदिर असायचं, त्या मंदिरामध्ये बसायचं आणि त्या मंदिरामध्ये उजेड असायचा जरा, म्हणून तिथं जाऊन लिहायचा. ते मुलगा लिहायचा, तिथं जाऊन लिहायचा. तर तिथं मंदिरमध्ये लोक आलेले म्हणायचे काय पोरगं हे, ह्याला काय घरी जागा नाही का मंदिरमध्ये येऊन लिहितं या. तरी कुणी कुणी म्हणायचं नाही ते लोक लय गरीब आहेत, त्यांच्याच्याने शिक्षण होत नाही, तरी पण ते हारत नाहीत. त्यांची आशा आहे की आमचं पोरगं एक दिवस नक्कीच मोठं बनून आमचा जीवनाचा सारा बनन. असं त्यांना सारखी अपेक्षा वाटायची आणि त्यांना वाटायचं की जसं देवाने दिलं आहे तसंच राहायला पाहिजे. आता बघा, करायचं म्हणलं तर काही बी करून माणूस आहे बघा. करायचं म्हणजे काही बी करून कसं की कुणाकडून उधार आणणं, कुणाकडून खोटं बोलून पैसे घेणं, नाही देणं, ते तसलं काहीच करत नव्हते. जेवढं मंजुरीमध्ये भेटन ना त्याच्यातच ते करायचे आणि त्याच्यातच ते खायचे. पण त्याने कधीच असं कुणाचं लबाडीनं उधार घेतलं नाही, लबाडीनं कोणाचा पैसा घेतला नाही. त्यांच्या इमानदारीनं लेकरला शिक्षण करत गेले, शिक्षण करत गेले. एक दिवस ते पोरगं मास्तर झालं आणि त्याच्या पहिलं त्या लेकराला काय म्हणलं होता मास्तर, हेडमास्तर काय म्हणलं परीक्षेच्या टायमाला, हेडमास्तर म्हणला की बाळा तू मोठं होऊन काय बनशील. दुसऱ्या पण पोरांना विचारलं की पोरांनो मोठं होऊन तुम्ही काय बनणार. तर ते सगळे लेकरं म्हणले मोठं बनवून आम्ही घर आम्ही बनवणार, आम्ही मोठं होऊन आमचं घराचं सारा बनणार, मोठं होऊन आम्ही नोकरी करणार, मोठं होऊन आम्ही बाहेरच्या देशात जाणार, मोठं होऊन आम्ही वाटण ते करणार, बिझनेस करणार, काय बी करणार. पण त्या लेकरला विचारलं बाळा तू काय करणार आहेस मोठं होऊन. तर ते म्हणलं मी नाही का मोठं होऊन जे बी अनाडी अनपढ आहेत त्यांना मी फुकटमध्ये शिकवणार आणि जे बी गरीब आहेत त्यांना धान्य वाटणार, कोणाला कपडे वाटणार आणि कोणाचं दुःखी आहे त्याचा सारा बनणार, कोण सुखी आहे त्याला काहीच नाही करणार. ते असं बोललं लेकरू. आणि मी देशाचं भविष्य बनवणार, म्हणजे मी या देशासाठी मी माझा जीव पण अर्पण करेन. देशासाठी जरी मी मिलिटरीमध्ये गेलो तर देशासाठी मी माझं जीवन अर्पण करणार. ते लेकरू असं बोललं. आणि जर मास्तर झालं तर गावातल्या लोकांना जे बी शिक्षण करायची ताकद नाही त्यांना मी शिकवणार. तर पाठ थापटली आणि त्याला एक पेन्सिलचा बॉक्स दिला. पाठ थापटली त्या लेकराची आणि एक पेन्सिलचा बॉक्स दिला. ते लेकरू एका पेन्सिलला एवढं तरसत होतं, पाटीसाठी तरसत होतं, बॅगसाठी तरसत होतं. तरी त्या मास्तरनं त्याला एवढा मोठा बॉक्स दिला, पेन्सिलचा बॉक्स दिला, एक पाटी घेऊन दिली, एक बॅग घेऊन दिली त्या लेकरला की त्याच्या 4 बोलण्यामुळं बघा कसं असते मुलांनो. एक मुलं या बघा नाव मायबापाचं रोशन करतात आणि एक मुलं शाळा शिकून सध्या असंच फिरतात. शाळा त्यांचे मायबाप लाखांनी पैसा खर्चितात आणि एकाचे पोरं असे निघतात की मायबापा सध्या सारा बनत नाहीत. मायबापाचा पण सारा नाहीत बनत तर दुनियाचा काय सारा बनणार. रामकृष्ण हरी मुलांनो. आणि एक दिवस ते शिकून मोठं बनतंय, मिलिटरीमध्ये जाते तर हे बघा देशासाठी लढतंय. देशासाठी लढत बिचारं
देवाघरी जाते, लढत लढत देवाघरी जाते बघा. आणि त्याचे मायबाप, मरणाचा पैसा भेटला मायबापाला, तरी मायबाप म्हणले माझ्या लेकरू देशासाठी गेलेलं आहे आणि त्याचा पैसा आलेला आहे ते मी जे गोरगरीब आहे त्याला वाटणार, जे दुःखी आहे त्याच्यावर खर्च करणार, सुखी आहे ना त्याला नाही करणार. तरी जे ज्याला खायला नाही, ताणेलीची ताण ओळखणार, भुकेलीची भूक ओळखणार, मी असं करणार, त्याचे मायबाप म्हणले. तरी ते नाही म्हणले की सोन्यासारखं आपलं पोरगं गेले, जाऊ द्या आता आलाय पैसा, आता आपण ऐश करा. ते मायबाप कधीच म्हणले नाही. तरी त्यांना असं वाटलं पण नाही की नाही का स्वतःचा मुलगा गेलाय. ते म्हणले स्वतःचा मुलगा गेला तरी देशासाठी गेला, देशासाठी बघा, देशासाठी त्याने जीवन अर्पण केलं बघा. कसे एक एक लढत 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 त्याचं जीवन देवाकडे गेलं. पर ह्या बघा तरी मायबाप वचनाला जागून त्याने दान धर्म सगळं सगळं केलं, स्वतः जसे होते तसेच राहिले. आणि काय स्वतःसाठी केलं असन, थोडी जमीन घेतली असन, स्वतःसाठी घर बांधलं असन, लेकराचं एक नाव राहावं, लेकराचं एक नाव राहावा. आणि त्या घर बांधलं, शेत घेतलं, शेळ्या बकऱ्या घेतल्या, म्हशी घेतल्या, गाई घेतल्या. गाई म्हशीचं दूध निघायचं तर गावामध्ये फुकटमध्ये वाटायचं, तेवढी पण त्यांनी. आणि काय थोडं बँक बॅलन्स असन तर ते त्यांना खाय प्यायला राहायचं. आणि शेत घेतलं होतं तर लोकांना बटही नाही दिलं, म्हणजे अर्ध बघा. आणि शेतावर बी त्याचंच नाव टाकलं, घरावर बी त्याचंच नाव टाकलं बघा त्या मायबापाने. मायबाप आता मनामध्ये तर मोप धुरत असते, तरी काय करणार. ते म्हणले आमच्या नशिबातच असं असन तर आम्ही काय करावं बघा. नशिबापुढं कुठं गेलं नाही माणूस, नशिबात जे आहे ना ते होत राहते या. म्हणून ह्या बघा नशिबाला पण आपण कधी दोष द्यायचा नाही आहे, कधी नाही दोष द्यायचा. रामकृष्ण हरी मुलांनो, रामकृष्ण हरी. येथानी तू घेऊन आलास काय, जातानी तू घेऊन जाणार काय, ह्या भल्या मानसा, ह्या भल्या मानसा. हे बघा माणूस येतानी पण काय आणलेलं नसतंय आणि जातानी पण काय घेऊन जात नाही, अशी असते बघा कहाणी. रामकृष्ण हरी मुलांनो, रामकृष्ण हरी. हरी 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 राम 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 राम. हरे 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 कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे 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 राम 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 राम. हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे. नमस्कार मुलींनो, व्हिडिओ बघा जा, लाईक करा जा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.